पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी. हसण्याच्या मूलभूत गरजेसाठी मनोरंजनाची सेवा प्रदान करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य सत्रा नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, प्रत्येक पिवळा आंबा हापूस नसतो आणि पांढरा आहे म्हणजे कापूस नसतो. मी असं का म्हणते ते तुम्हाला कळेल पुढील प्रहसनातून. जे घेऊन मंचावर येतात जत्रेचे इरसाल गावकरी. हां बोला. हे दोन्ही आहे का ते? होय होय म्हणजे ह्या दोघांच्या विरुद्ध कंप्लेंट लिहिली आहे. होय साहेब. हां होय चला तिकडे वा तुम्ही. होय होय तिकडे उभे राहा. हां काय कंप्लेंट आहे बोला पटकन. साहेब, तुमची जर परवानगी असेल, अनुमोदन असेल आणि अनुमती असेल, अरे बापरे. तुम्हाला आमची व्यथा कथन करू. बरं. मी पृथ्वी प्रताप आणि हा माझा सुपुत्र मंदार प्रताप. बर अनुमोदन आहे का? आहे, अनुमोदन आहे. फटक्यात बोला. बाळ मंदार, होय बाबा, व्यथा कथन कर. चालेल बाबा. बापरे. साहेब, तुमच्या वयाचा आणि तुमच्या पदाचा मान ठेवून मी माझी व्यथा मांडतो साहेब. बापरे. साहेब, मी नव्या पिढीचा असल्यामुळे माझे असे काही शब्द अनुचित वाटतील त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्षित केलात तरी चालेल साहेब. मी तुला दुर्लक्षित करायच्या पहिले बोल. नाही नाही साहेब, मी सांगतो साहेब. साहेब, ही मुलगी आहे ना साहेब, ही मुलगी मला भर रस्त्यात चाकू दाखवते. हो साहेब, आणि मला म्हणते ये तुला लवशिपचा अनलिमिटेड रिचार्ज देते, मला 1000 रुपये दे. मी म्हणालो मला नको आहे, हे मला आवडत नाही, मला नको आहे. हे तर काहीच नाही साहेब. मला भर रस्त्यात सगळ्यांसमोर म्हणते मिठ्ठा जामून. मिठ्ठा जामून. साहेब तुम्ही सॉरी 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 मिठ्ठा जामून. अय बरी हे असं काय माहिती काबरं बोलतो? मिठ्ठा जामून काबरं बोलते तू? आता मी मीठा जामूनच बोलले ना. हा. खट्टा जामून थोडी काय बोलली आहे मी त्याला. हा, मग आता मी त्याला काय बोलते की एवढी टवका पोरगी त्याला लवशिपचा हँडल द्यायला तयार आहे, मग 1000 रुपयाचा रिचार्ज मारायला उसवते काय तुझी? बघा कशी निर्वाच्य भाषा आहे साहेब, निर्वाच्य भाषा अरे आहे. बाबा, अरे तू बाबा, नीट बोल ना बाई. अरे बाबा, शिलाई उसवते काय तुझी? बोका पडतात काय? नाही, बोका पडतात काय? ए बाई, अरे तू माया समोरच त्याला काही माही बोली राहिली. याला काय अर्थ आहे का? हा कराय मिठ्ठा जामून. बघा तुम्ही आता कशाला म्हणताय साहेब? म्हणताय साहेब. ते माया मी तोंडात बसी गेलो मिठ्ठा जामून. तेच आहे ना साहेब. नाही, पण ते मस्त वाटतं असं मिठ्ठा जामून का? कारण तो दिसतो ना मिठ्ठा जामून. उठ बसा. हे हातवारे सुद्धा फार अरे थांबा ना साहेब, मला हे सांग. काय हातवर आहे साहेब, सांगा मला. अरे त्याचं संशोधन चालू आहे, 2 मिनिटं थांब. भाऊ तुला कोणत्या मुहूर्तावर इले जेवलीस का असा मेसेज करलता का? नाही मग ही बॅग तुझ्या डोक्यावर कसं काय बसली? नाही नाही, कायदे कानून बदलले आता, तुम्हाला माहिती का? आता जेवलीस का म्हणणं म्हणजे काय? आय लव्ह यू म्हणणं. गुन्हा दाखल होऊ शकतो. नवे नवे साहेब, नवे माझ्या सुपुत्राने असे काहीही केलेले नाही. हो हो. पण साहेब, हे जे आहेत हे आमचे भाडेकरू आहेत. हा. आमच्या आजोबांनी आमच्या खोलीतील एक भाग त्यांच्या आजोबांना भाडे तत्वावर दिला होता. बरं. तेव्हापासून ते 65 रुपये भाड्यावरती आमच्याकडे राहत आहेत आणि आजही 65 रुपये भाड्यावरतीच राहत आहेत. त्यामुळे ह्या ज्या बाई आहेत, ज्या आत्ता अशा बसलेल्या आहेत, ह्या सतत आमच्याशी भांडत असतात, दमदाटी करत असतात. बाई खरं बोलताय काय? नाही साहेब, खरं सांगू काय, ही फॅमिली एकदम पावटी फॅमिली आहे. हे पहा, अरे अर्वाच्य भाषा आहे. हे पहा. हे काय साहेब? अरे काही बी नका बोलू ना माझ्या समोर. खरं सांगते साहेब, यांच्या सगळ्या कळा मला माहिती आहेत ना. हा. एक काम करा साहेब, याला आहे ना, याला 10 मिनिटं माझ्यावर बाहेर पाठवा. बरोबर हा झिंगूर येईल आणि केस मागे घेईल बघा. ये बात मेरी माँ, जिच्या दादागिरीची एरियामध्ये आई वाट अशी माझी माँ चेतना भट. ये बात. हे पहा, असं टाळ्या आणि शिट्ट्या आणि असं असं करून यांना भारी वाटतं, यांना छान वाटतं. ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी त्या गोष्टीचा माज आहे यांना. ये बाबा, अरे ओ अरे तुम्हाला समजतंय का? हा जो ड्रेस घातलाय मी ना, हा पोलिसाचा आहे. आता मी खरा पोलीस आहे का बहुरूपी आहे? खरे पोलीस. खरा पोलीस आहे ना, मग मी पोलीस वाटावा ही जबाबदारी कोणावर आहे? तुमच्यावर. तुमच्यावर आहे. कशी काय? अशी काय म्हणजे तुम्ही जर मला घाबरले तर मी पोलीस वाटीन ना. त्याच्यामुळे जबाबदारी तुमच्यावर आहे. काय आहे, तुम्ही जर मला घाबरले नाही तर मग स्किट संपल्यावरती माझ्या कंटेनर मध्ये शाळा भरी. जबाबदारी कोणाची झाली आहे?
मान्य आहे मग? आमची देखील जबाबदारी आहे पण तुम्ही सुद्धा पोलीस वाटाल असं थोडं तरी काहीतरी करा साहेब, त्यांनी त्रास दिलेला आहे साहेब, त्यांनी त्रास दिलेला आहे साहेब, त्यांनी त्रास दिलेला आहे. मी कशाला इकडे हा? शांत बस. अरे ओ भाई, अरे तुम्ही खुल्लम खुल्ला डायरेक्ट म्हणजे कानून समोरच कानूनचा खिलवाड करून राहिले. याला काय अर्थ आहे? तुम्ही डायरेक्ट धमक्या देऊ राहिले, तुम्ही ब्लॅकमेल करताय तुम्ही. नाही ना शेठ मग शेट आहे का मी? असं नाही आहे, तुम्ही ऐकून तर घ्या. आता एवढा हँडसम मेन इन ब्लॅक असताना ब्लॅकमेल कशाला करू ही काय भाषा आहे ही काय भाषा आहे काय भाषा आहे? अशा पद्धतीचं आमच्याशी बोललं गेलं तर आमच्यासारख्या सामान्य माणसांनी जगायचं तरी बरं कसं. नाही नाही मग मारायचं बरं. बघा हे बघा, हे पहा अरे तू नको ना बोलू बाई, जरसा तोंडाला कुलूप मार ना तुया. अरे मग तो कसं बोलतो? नाही नाही बाबा माझ्याकडे एक आठवण आहे ती मी नमूद करू का होय म्हणजे आपल्या तक्रारीला बळकटी येईल बाबा. तू लवकर बोल, नाही तर मी वळकटी टाकून जपीन आता अडी. माझी आठवण अशी आहे साहेब ही जी मुलगी आहे माझा डावा हात घेते त्याची करंगळी घेते आणि ती पिरगळते. हो एक नंबरचा पेद्रा आहे हा. एक नंबर. मी दाखवते तुम्हाला. इकडे ये. मी नाही आद्य मी नाही आद्य नाटक. अरे पावता दे कशी पिरगळते आता. आद्य. जाऊ बरं. हे बघ असं करते आणि असं करते. अरे काय भाई आहे तू. आद्य एवढं करतो तो. विनय भंग आहे साहेब हा विनय भंग आहे. दाखव का खाताय? मग येवा याला काय अर्थ आहे? हे असं करतात ह्या अरे हो. या दोघी माया लेकी असं करत असतात. एवढं काय नाही साहेब, असं करून असं केलं आई आई तर आई आई एवढं होत आहे यांना. ऐकतं काय? अरे तुम्ही इथल्या काय डेंजर बाय भाऊ, एक नंबरच्या दांड बाय तुम्ही, दांड एकदम हुकेले तुम्ही. अरे माया समोर तुम्ही त्यांच्या करंगळ्या पिरगाळताय. याला काय अर्थ आहे? साहेब म्हणूनच आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत आम्हाला न्याय द्या. नाही नाही, सगळं तुम्हाला भेटीन. आमचे माने साहेब आहे ते न्यायप्रिय आहे, यांचा निकाल बरोबर लावतील. मी ना लिहून घेतलंय सगळं. माने साहेब आले की त्यांना सांगा तुम्ही, अरे, न्याय भेटीन तुम्हाला. खोटं बोलताय. आ, तू गुच्चू बसला बाई, खाली बसता काय तू. पाटील, काय खाली बस. गडबड चालली आहे? जैन साहेब, जैन जैन काय कोण आहे ती, काय विषय? छेडाछेडीचं मॅटर आहे. होय का? पोरगान पोरगी. कोण आहे? हा पोरगा. हो पोरगा आहे का? अरे साहेब, अरे साहेब, 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 अरे साहेब नका हो. पोरीला चिडतोय जोय, साहेब 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 पोरीला चिडतोय जोय. इकडे साहेब साहेब इकडे पुढे इकडे इकडे पुढे ये. साहेब इकडे साहेब पुढे जरा थांबा तुम्ही, मध्ये बोलायचं नाही कोणी. पाटील मागवा, साहेब, तसं मागवा. पुढे इकडे, साहेब तसं नाही पुढे साहेब. इकडे, साहेब. खाली बसा. पुढे इकडे, साहेब. इथं उभा राहा, साहेब. इथं उभा राहा. साहेब. तोंडवर कर. पुरी बाळी का रस्त्यावर पडले त्या माकडा, हा बिंदास चिडतोय जोय रे तेसनी. नव्हे नव्हे काय नवे नवे दादा या बाई. ताई, तुमच्या दोघांची पोरगी आहे नाही, काळजी करायची नाही. आता मी आलोय की नाही, आता ह्याला बराबर वटणी कशी झाली रे तुझी? वाजवू का बरं एक साहेब. वाजवू का? साहेब 2 क्षणू संत घ्या साहेब, 2 क्षणू संत घ्या साहेब. सदर मुलगी माझी कन्या नव्हे, हं. सदर मुलगा माझा सुपुत्र आहे. ह्यो तुमचा सुपुत्र आहे? होय साहेब. तुझा सुपुत्र आहे? ह्यो तुझा सुपुत्र आहे? साहेब आहे. हा? अरे ह्यो तुझा सुपुत्र नाही, ह्यो तुझा कुपुत्र आहे बिन्या. हा? ह्याला जन्माला घातलं तेव्हा तुला जरा पण वाटलं नाही का अरे बापरे हे काय जन्माला घातलंय मी? नव्हे, नव्हे, साहेब. वाटलं नाही तुला? तसं नव्हे, साहेब. कसं आहे मग, वळण नाही लावता येत त्याला, होय, साहेब. जरा लाईनीवर नाही आणता येत त्याला. कसं असतंय, जशी खाण असते की नाही तशीच माती निघतीये. साहेब. आलं का लक्षात तुझ्या? तसं नाही. मग कसं आहे? साहेब मायवाला ऐका तुम्ही, मायवाला काय ऐका. काय पाटील? त्यांचा स्टार्टर जरा उशिरानं चढतो. हं. हा ते ना सुरुवातीला पहिले वेळ घेता. अरे पाटील, मग काय पोरीच्या पदाराला हात घालस तोवर थांबायचं का आपण? तसं नाही. तुम्ही काय टाइमपास करीत बसलाय? ह्यांचं काय कोण घेत बसलाय तुम्ही? टाइमपास नाही. पाटील महाराष्ट्र आहे यो. हो सर. कती आहे का? नव्हे नव्हे साहेब. नाही का नाही? संतांची परंपरा आहे महाराष्ट्रावर आपल्या. संत आपल्यावर संस्कार केलेत संतांनी. साहेब साहेब काय? साहेब, माफ काय? करा माफ करा. काय? तुमच्या कार्यपद्धतीवर माझा पूर्णतः विश्वास आहे. अधिक्षेपासाठी माफ करा. वाजवीन एक नको नको मला शानपणा शिकवतो जोर. नव्हे साहेब. कठीण कठीण शब्द वापरून काढवतो. होय रे, काय नवीन नवीन काय नवीन नवीन काय सर काय सर काय दोन मिनिटं माय ऐका. काय बोला? अरे बोला ना तुम्ही रे पटपट रे. पाटील, तुम्ही कशाच्या नावाने त्यांची वकिली करताय हो? केली नाही सर. पाटील, या पोलीस स्टेशन मध्ये 2च गोष्टी चालते त्या. एक म्हणजे कायदा आणि दुसरा म्हणजे मानेचा हात. ताई, या ओ ताई, या ताई. ही तुमची मुलगी आहे का? तुमची मुलगी आहे नाही? हो साहेब, हो साहेब, ही माझी कन्या आहे. काही घाबरायचं नाही खोटे आहे. तुम्हाला. हे खोटे मी आता आहे. पोलीस स्टेशन मध्ये कशाला मध्ये बोलतोय रे? कशाला बोलतोय मध्ये? बसा खाली दोघं. आता काळजी करायची नाही ताई, कळलं का? पोलीस आहे मी. आता बेटा असं घाबरायचं नाही. कोणाला ह्याला घाबरतीच होय?
आणि तू पण एक गोष्ट लक्षात ठेव, असल्यापासून 4 हात लांब राहायचं. चार काय साहेब, मी 10 हात लांब राहते. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.